नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला आपण सुरुवात करूयात. राजगड आनंदाच्या डोहात डुंबत होता. साऱ्या मावळात आनंदाचे तरंग उमटत होते. याच काळात एक कथा घडली. कुंजन मावळात तांबट नावाचं एक गाव आहे. महाराजांचा एक शिलेदार विठोजी नाईक शिळमकर हा या गावचा. महाराज आग्र्याला गेले त्यावेळी त्यांच्या मांदियाळीत हा विठोजीही होता. तोही आग्र्यात अडकला. तसाच तो महाराजांच्या सांगती सुटलाही, पण सगळे सुखरूप आले. तोही आला. राजगडावर जसा आनंद उफाळला तसा विठूजी आपल्या घरी सुखरूप आल्यानंतर त्याच्या घरीही आनंद उफाळला. महाराज बहुधा याच आठवड्यात प्रतापगडावर भवानी देवीच्या दर्शनास गेले. त्यांच्याबरोबर विठूजी 4 दिवसांनी सगळे परतले. विठूजीही आपल्या घरी परतला आणि चकितच झाला. सगळं घर आनंदात हलत डुलत होतं. म्हाताऱ्यापासून रांगत्यापर्यंत सगळेच आनंदात होते. विठूजीला जाणवलं की हा आनंद काहीतरी वेगळा आहे. अन मग घरात वडीलधाऱ्यांकडून त्याला समजलं की विठूजीच्याच धाकल्या लेकीचं लगीन वडीलधाऱ्यांनी गेल्या 4 दिवसात ठरवून टाकलं. नवरा मुलगा चांगला तालेवार कुळातला, देखणा. नाव म्हादाजी नाईक पानसंबळ. बापाचं नाव गोमाजी नाईक. महाराजांचा तो उजव्या हाताचा सरदार. अशा तालेवार घरात विठूजी शिळमकराची लेक लक्ष्मी म्हणून माजी नाईकाचा हात धरून प्रवेशणार होती. दोन्हीकडच्या वडीलधाऱ्यांची लगीन बोलणी झाली होती. पण कुंकू लावायचं होतं, सुपारी फुटायची होती. विठूजी नाईक घरी येण्याची वाट होती. विठूजी नाईक आला. त्याला हे सारं समजलं. तोही आनंदला, सुखावला. घरच्यांनी त्याला सांगितलं, विठूजी, मुलाकडची माणसं 4-6 दिवसांनी पोरीला कुंकू लावायला येणार. सुपारी फुटणार तेव्हाच लग्नाची तिथी-मिती ठरवायची. मांडवाची मुहूर्तमेढ, हळदी, साखरपुडा आणि बाकीचे सोपस्कर हेही ठरवायचं. विठूजी सुखावला, तरीही त्याचा चेहरा चिंतावला. 8 दिवसांनी नवरदेवाकडची बुजुर्ग माणसं अन गुरुजी हे सारं ठरवायला विठूजी नाईकाच्या घरी येणार होते. पण 2 दिवस आधीच विठूजीनं पाहुण्यांना सांगावा धाडला की जरा कामाची अडचण आहे. आपण लगीन सुपारीसाठी मागाहून 8-10 दिवसांनी यावा. पानसंबळ पाहुण्यांनीही मानलं. असते अडचण माणसांना. सुपारी 10 दिवसांनी फोडू. दोन्ही घरी आनंद. सडा सारवणं आयाबायांची आणि करवल्यांची गोड वर्दळ. पण विठूजी मात्र चिंतावलेला. हेही 10 दिवस सरत गेले अन विठूजीनं व्याह्यांच्या घरी पुन्हा हात जोडून सांगावा पाठविला की पाहुणे, जरा अडचणीनं खोळंबलोय. थोडं 8 दिवस आणखीन थांबावं. पाहुणे सांगावा ऐकून जरा थबकलेच. खरं म्हणजे मुलीच्या बाजूनं बापानं जातीनं येऊन बोलायला हवं. लग्नाची तीथ धरायचा आग्रह करायला हवा. पण मुलीचा बाप नुसते सांगावे पाठवतोय अन लगीन तीथ पुढं ढकलतोय का? ही काय रीत झाली? असं आणखीन एकदा झालं. मग मात्र 4 चौघात कुजबूज सुरू झाली की, असं का करतायत विठूजी नाईक? गोमाजी नाईक पानसंबळसुद्धा कसनुसे झाले. पण त्यांचं मन खानदानी, गप्प राहिले. पण एकदा भैरोबाच्या पारावर अन चावडीच्या सदरेवर माणसं कुजबूज करू लागली. ती काय थांबती वय? पाण्यात पडलेला तेलाचा थेंब जसा सैकन पसरतो तसं झालं. अन विठूजी नाईकाची ही वाकडी चाल राजगडावर जिजाऊसाहेबांच्या कानावर गेली. कुणीतरी कुजबुजलंच. आऊसाहेबांचं डोकं पांढऱ्या केसाखाली जरा काळजावलं. त्यांनी गुपचूप विठूजीला बोलावून पाठवलं. आईसाहेबांचा निरोप आला. विठूजीचं मन जरा धसकावलंच. कशापायी हुकमावलं असेल आऊसाहेबानं? गडावर विठूजी दोन्ही हातांनी मोजरे घालीत आऊसाहेबांच्या पुढं गेला. आऊसाहेबांनी म्हटलं, यावं नाईक. आणि आऊसाहेबांनी जरा काळजीच्या खालच्या आवाजातच विठूजीला पोरीच्या लग्नाचं पुसलं. का लग्नाची तिथी धरत नाहीस? लग्नासारखी गोष्ट 4 चौघात त्याचा 4 तोंडी कालवा होऊ नये. बाळा, लौकिकाला बरं नाही. विठूजी चिंतावलेल्या आदबीनं जी म्हणाला. नक्की तिथी धरतो म्हणाला. पण हेही 4 दिवस गेले. त्यामुळे आता मात्र पाहुणे पानसंबळ जरा मनातनं बिघडलेच. विठूजी नाईक शिळमकर देशमुखांना आपली लेक आमच्या पानसंबळ घरात द्यायची नाही का? लगीन मोडायचंय का? अन आऊसाहेबांनाही हे पुन्हा समजलं. त्यांनी तातडीचा हुकूम फेकला
आणि विठूजीला राजगडावर बोलावून पाठवलं. विठूजी आला. आऊसाहेबांच्या पुढं अपराध्यासारखा आला. आऊसाहेबांनी त्याला रागे कारण पुसलं. विठूजी कसा बसा कसनुसा बोलत आऊसाहेबांना म्हणाला, आऊसाहेब, कसं सांगू? लग्नासारखी गोष्ट केवढी भाग्याची. पानसंबळासारख्या तालेवाराच्या घरात सून म्हणून माझी लेक जाणार ही केवढी भाग्याची गोष्ट. पण कसं लगीन करू? घरी काय बी नाही. आग्र्याला जाण्याच्या आधी दिलेर खान मोगलाची स्वारी गुंजन मावळपर्यंत आली. सारं मावळ तुडवून काढलं त्यांनी. सत्यानाश केला. आता घरी काय बी नाही. लग्नात पोरीच्या अंगावर खणचोळी तरी घालायला हवी. 4 पाहुणे येणार, काय करू? सावकार बी गवसेना. त्याचंही मोगलांनी तळपट केलं. कसं करू आऊसाहेब? पोरीच्या बाशिंगला दोरा अपुरा पडतोय. अन मग आऊसाहेब आणखीनच रागावल्या. अरे विठ्या, हे मला सांगता येऊ नये का तुला? मी इथं गडावर कशासाठी बसली? का नाही बोललास? अरे, तू या घरातला ना? विठूजीनं घरची रिकामी भांडी आऊसाहेबांच्या पुढं कधी वाजवली नाहीत, हेही खरंच. कारण आपल्या जिजाऊसाहेबांना किती त्रास द्यायचा. आऊसाहेबांनी कारभारी कारकुनाला हाक मारली. कारकुनाचं नाव नारोजी त्र्यंबक. आणि म्हटलं, नारूजी, आपल्या विठूजीच्या घरी लेकीचं लगीन निघालंय. लग्नाला जेवण जेवढं लागतं ते ताबडतोब तांबडच्या शिळमकरवाड्यात गडावर पोहोचतं करा. अशी होती राजांची आई, असा होता राजा आणि अशी होती प्रजा. लगीन वाजत गाजत सारं झालं. या विठूजी नाईक शिळमकराला एका पत्रात स्वतः शिवाजी महाराजांनी लिहिलंय, विठूजी नाईक, तुम्ही तर आमच्या कुटुंबातल्यासारखेच. मराठी माणसांची अशी राजाशी नातीगोती होती. महाराज आग्र्याच्या कैदेत आजारी पडले होते. ते आजारपण खोटं होतं. पण आग्र्याहून परत आल्यानंतर मात्र महाराज खरंच आजारी पडले. अतिश्रमामुळे हे आजारपण महाराजांच्या वाट्याला आलं. पुढे जवळजवळ 3 आठवडे महाराज पडून होते. आजारी पडलेल्या महाराजांना पाहणं म्हणजे दुर्मिळच दर्शन. महाराजांच्या अंगात ज्वर होता, पण त्यांच्याबरोबरच डोक्यात चिंता होती की माझा लेक अजून मथुरेहून परतलेला नाही. दुसरी चिंता त्याहून भयंकर होती. माझे 2 भाऊ औरंगजेबाच्या दाढेखाली अडकले आहेत. हाल सोसतायत. ते कसे सुटतील? केव्हा सुटतील? त्र्यंबक सोंदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे हे महाराजांचे 2 वकील 20 ऑगस्ट सोमवार 1666 या दिवशी आग्रा शहरात फुलादखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले. कैद झाले. या दिवशी अमावस्या होती. हे दोन्ही वकील जणू यमदूताच्या हाती जिवंत गवसले गेले. मग त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील. तेव्हा त्यातील हालाचा एक औरंगजेबी प्रकार. या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल शिवाजी महाराज कसे गेले, कुठे गेले, कोणत्या मार्गाने गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलाच्या नाकाच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालवलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यात घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यातील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं. आणि इतर प्रकारे तर अनेक हाल. छळवणूक. या दोघांची सुटका कशी करता येईल याची चिंता महाराज करीत होते. महाराजांचे स्वतःचे आजारपण हळूहळू ओसरत गेले. याच काळात महाराज राजगडावर येऊन पोहोचल्याच्या म्हणजेच त्यांच्या आग्र्याहून सुटकेच्याही खबरा साऱ्या देशभर पसरल्या. तो शिवाजी आग्र्यास गेला असता औरंगजेबाने त्याला कैदेत डांबले आहे. तो आता कधीही सुटण्याची शक्यता नाही. औरंगजेब शिवाजीला मरेपर्यंत कैदेत ठेवील किंवा ठारच मारून टाकील ही गोष्ट पोर्तुगीजांना आनंदाचीच वाटत होती. कारण त्यांचा सर्वात मोठा शत्रू होता शिवाजी राजा. खरोखर हा शिवाजी म्हणजे एक विलक्षण माणूस आहे. त्याची तुलना जर करायचीच असेल तर ती अलेक्झांडर दी ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांच्याशीच करावी लागेल. हा पोर्तुगीज शत्रूचा शिवाजी महाराजाबद्दलचा अभिप्राय आहे. महाराज याच वेळी म्हणजे ऑक्टोबर 1666 मध्ये हवापालट करण्याकरिता म्हणजेच विश्रांतीकरिता म्हणून सावंतवाडी आणि पणजी यांच्या पूर्वेला ऐन सह्याद्रीच्या रांगेत एक अतिअवघड किल्ला आहे त्या किल्ल्यावर गेले. ते म्हणताना विश्रांतीकरिता जात आहेत असे म्हटले
पण प्रत्यक्षात पोर्तुगीजांची सत्ता गोव्यातून उखडून काढण्याची योजना आखण्यासाठीच या मनोहर गडावर आले होते. यात शंका नाही. हा गड पोर्तुगीजांच्या उत्तर सरहद्दीवरती घनघोर जंगलात आहे. परंतु महाराज मनोहर गडावर येऊन राहिल्याचे रामाजीला समजले. त्याने मनोहर गडावर जाण्याचा प्रयत्नही केला, पण अवघड वाटा आणि घनदाट अरण्य यामुळे त्याला या डोंगरी किल्ल्याचा मार्ग सापडला नाही. म्हणून तो पणजीस परत गेला. महाराजांनी आग्र्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या 2 वकिलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. मी आपली परवानगी न घेता आग्र्याहून निघून आलो, याचे मला वाईट वाटते. मी पूर्वीप्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या 2 वकिलांची 8 एप्रिल 1667 रोजी सुटका केली. सुमारे 9 महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल? प्रेम ना बोलता, ना सांगता, ना दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे.